दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यामध्ये भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत भीमथडी जत्रेमध्ये काय काय आहे ते बघायला. चला तर नंदी महाराजांचे दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर आपल्याला अनेक स्टॉल्स पाहायला मिळतात. इथलं खास आकर्षण म्हणजे मधोमध एक भली मोठी मधमाशीची प्रतिकृती बनवली आहे, जिथे लहान मुलं त्यांचे महत्त्व आपल्याला नृत्य स्वरूपात सांगतात. फूड स्टॉल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाळवणं, मसाले, लोणचे, सरबत, अनेक धान्यांचे पीठ, आईस्क्रीम, फ्रूट प्रॉडक्ट्स ठेवलेले आहेत. याखेरीज आर्ट अँड क्राफ्टमध्ये वॉल आर्ट, वॉल क्लॉक, स्टॅच्यूज अँड शोपीस अशा सुशोभीकरणाच्या गोष्टी आहेत. अनेक लाकडापासून बनवलेल्या आणि हातमागावरच्या गृहोपयोगी वस्तू आहेत. इथे आपल्याला एकाच छताखाली अगदी अगरबत्ती, परफ्यूमपासून चीज, पनीर ते मिलेट्सपासून बनवलेले वेगवेगळे स्नॅक्स असं सगळं मिळतं. जत्रेच्या शेवटाला खाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर मंडळी 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत या सर्व गोष्टींची मजा आपण